जय श्री स्वामी समर्थ. या आठवड्यात तुला राशीच्या लोकांसाठी अनेक बाबींमध्ये बदलांचा अंदाज आहे. या आठवड्यात तुला राशीचे काही जातक आपले धनसंचय करण्यासाठी पुरेसे प्रयत्न करणार नाहीत आणि त्यामुळे पुढील काळात आर्थिक अडचणी उद्भवू शकतात. आपल्या उत्पन्नाचा एक ठराविक भाग बचत खात्यात जमा करून आणि अनावश्यक खर्चांवर कठोर नियंत्रण ठेवून भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करता येते. आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. समस्यांचं निराकरण करण्यासाठी कुटुंबियांशी खुलेपणाने संवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व कुटुंब सदस्यांशी एकत्र बसून समस्यांवर चर्चा केल्यास गैरसमज दूर होतील. प्रत्येक सदस्याच्या मताला महत्त्व दिल्याने तुमचे संबंध दृढ होतील. घरी शांतता आणि सामंजस्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी मिळून एक सकारात्मक वातावरण तयार करा. यामुळे पारिवारिक संबंधात सुधारणा येईल आणि अशांत वातावरण दूर होईल. तुमच्या चंद्र राशीत गुरूच्या 9व्या भावामुळे ज्यांना साजेदारीत व्यवसाय करताना नुकसान भोगावे लागत होते त्यांना या आठवड्यात पूर्वीच्या प्रत्येक नुकसानातून उभारण्यास मदत मिळेल. व्यवसायात नवीन योजना, बाजारपेठेतील बदल आणि सहकार्याच्या संधी वाढतील. मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीशी भेटून योग्य योजना आखण्यात येणार आहेत, ज्यामुळे तुमच्या व्यापाऱ्यांना नवे समर्थन मिळेल. हा काळ करिअरसाठी फारच अनुकूल आहे आणि भविष्यातील यशस्वी वाटचाल करता येते. तुमच्या व्यवसायात नवीन संधी दिसत आहेत आणि करिअरच्या दृष्टीनेही हा आठवडा अनुकूल ठरणार आहे. आपण अनेक मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीशी भेट घेऊन व्यावसायिक धोरणांची रूपरेषा आखू शकता. बाहेरील प्रोजेक्ट्स किंवा विदेशी कंपन्यांशी संलग्न होण्याची संधी प्राप्त होऊ शकते. या प्रक्रियेत तुमची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तुमचे अनुभव व सल्ले महत्त्वपूर्ण ठरतील. या आठवड्यात विद्यार्थी वर्गाला थोडीशी ऊब निर्माण होऊ शकते. काही विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कंटाळा किंवा ऊब येण्याची शक्यता आहे, परंतु योग्य नियोजन आणि स्वयं अध्ययनाच्या मदतीने विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास केंद्रित ठेवावा. एखाद्या पुस्तकाचं वाचन करणं, नवीन विषय शिकण्याचे प्रयत्न करणं किंवा मित्रमंडळींशी अभ्यासामध्ये चर्चा करणं यामुळे मनाला नवीन उत्साह मिळेल. विद्यार्थ्यांना खुले मनाने शिकण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करावा. जर एखादा विद्यार्थी निराशा अनुभवत असेल तर तज्ज्ञ शिक्षकांचा सल्ला घेऊन त्यातील अडचणी दूर करता येतील. यामुळे त्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारेल आणि भविष्यात उज्ज्वल यश प्राप्त होईल. अभ्यासाच्या बाहेर इतर शैक्षणिक क्रियाकलापांमध्येही सहभागी होऊन विद्यार्थी आपली सर्वांगीण प्रगती सुनिश्चित करू शकतात. शनीच्या 8व्या भावाचा प्रभाव या आठवड्यात तुमच्या मनात थकवा आणि ऊर्जा कमी होण्याची स्थिती निर्माण करू शकतो. ही परिस्थिती तेव्हा गंभीर होऊ शकते जेव्हा तुम्ही तुमच्या कार्यस्थळ, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक जीवनातील आव्हानांचा एकत्र सामना करता. तुमचा मानसिक संतुलन कायम ठेवण्यासाठी खालील उपाय अवलंबा. दररोज किमान 20-30 मिनिटे ध्यान, प्राणायाम व योगाचा सराव करा. यामुळे तुमची मानसिक ऊर्जा पुन्हा भरून येईल. तुमच्या आवडत्या संगीताचा आनंद घ्या, पुस्तक वाचा किंवा काही रचनात्मक क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हा. कामांचे योग्य विभाजन करा आणि वैयक्तिक वेळ सुनिश्चित करा, ज्यामुळे तुम्ही आराम करू शकाल. जुन्या नकारात्मक अनुभवांना विसरून नवीन उत्साह घेऊन पुढे जा आणि प्रत्येक आव्हानात शिकण्याची संधी शोधा. जर तुम्ही तुमचा धनसंचय करण्यावर विश्वास ठेवत असाल तर या आठवड्यात अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे आहे. तुमचे खर्चांचे लेखाजोखा ठेवा, बजेट तयार करा आणि भविष्यासाठी नियमित बचत योजना आखा. कुठला आर्थिक निर्णय घ्यावा लागल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या, ज्यामुळे गुंतवणूक सुरक्षितपणे केली जाऊ शकेल. कार्यालय, कौटुंबिक व मित्रमंडळातील संबंध संतुलित राहण्यासाठी खुलेपणाने संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा वैयक्तिक किंवा व्यावसायिक समस्या उद्भवतात तेव्हा शांतपणे आणि विचारपूर्वक चर्चा करा. तुमची शब्द निवड काळजीपूर्वक करा, ज्यामुळे कोणतीही चुकीची समज पुढे वाढणार नाही. जर तुमच्याकडे परदेशात प्रवास किंवा प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव येतो तर त्याला गांभीर्याने घ्या. हे तुमच्या करिअरला नवीन दिशा देऊ शकते आणि तुमच्या क्षेत्रातील कौशल्यात वाढ करू शकते. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक संवाद साधा आणि त्यांचा अनुभव स्वीकारा. विद्यार्थ्यांनी हव्या तशा निष्ठेने अभ्यास करावा आणि त्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच इतर शैक्षणिक व अतिरिक्त क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हावे. जर शंका उद्भवत असतील तर योग्य शिक्षक किंवा तज्ज्ञांशी चर्चा करा, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या शैक्षणिक परिणामात सुधारणा होईल. जर तुमचे आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक पैलूचा आनंद घेऊ शकाल आणि जुन्या समस्यांपासून पूर्णपणे निजात मिळवू शकाल.
योग्य धनाचा वापर आणि अनावश्यक खर्च टाळणे भविष्यातील आर्थिक सुरक्षितेसाठी अत्यंत आवश्यक आहे. कौटुंबिक मतभेद असूनही खुल्या संवादाद्वारे तुम्ही तुमचे संबंध मधुर बनवू शकता. वरिष्ठांशी संवाद साधून आणि परदेशी प्रोजेक्ट्सच्या संधींमुळे तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. विद्यार्थी व उमेदवारांसाठी हा आठवडा उज्ज्वल निकाल आणि यशाचा संदेश घेऊन येतो. ध्यान, योग, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य वेळ नियोजन करून मानसिक थकवा दूर करता येऊ शकतो. जर तुम्ही आरोग्य, धन, कौटुंबिक, कार्यस्थळ आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकाराल तर हा आठवडा तुमच्यासाठी शिकण्याची, वाढीची आणि विकासाची नवीन दिशा उघडून देईल. सकारात्मक विचार, दृढता आणि विवेकपूर्वक निर्णय घेऊन तुम्ही येणाऱ्या सर्व आव्हानांचा यशस्वीपणे सामना करून उज्ज्वल भविष्याकडे पुढे जाल. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.